जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, आज सुद्धा 2 एप्रिलला दुपारच्याही अगोदर काही भागांना तर काही ठिकाणी दुपारनंतर वातावरण पहिल्यासारखंच सक्रिय होणार आहे. संध्याकाळपर्यंत खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातल्या आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भागांची व्याप्ती ही वाढणार आहे. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या विभागामध्ये कोणत्या वेळेला किती वाजेपर्यंत पाऊस येण्याची शक्यता असणार आहे, कांदा असेल, हळद उत्पादक शेतकरी असेल किंवा अन्य उत्पादक शेतकऱ्यांना तुमचं कसं नियोजन टायमिंगनुसार करायचे, तास 2 तासाचा फरक मात्र नक्की पडू शकतो. सध्या काही भागांमधलं ढगाळ वातावरण अजूनही खंडलं नाही, तो म्हणजे दक्षिण भाग, धाराशिव, सोलापूरचा उत्तरेकडील भाग. तेच वातावरण बीड जिल्ह्यामध्ये, परभणीमध्ये दुपारपर्यंत दाखल होणार आहे. त्यामुळे तुमची जी आहे ती पांगायची का नाही पांगायची हा निर्णय तुमचा असावा. आज संध्याकाळपर्यंत नाशिक जिल्ह्यात काही भागांना, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरची व्याप्ती आजही संध्याकाळपर्यंत जास्त आहे. जालन्याची आहे. परभणी असेल, नांदेड असेल, लातूर भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आजही तुम्हाला मिळतोय. मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलंय. कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये ज्या काही दक्षिण भागांना पाऊस वारंवार सोडायचा तिथे देखील रेकॉर्ड आज तोडणार आहे. त्यानंतर सोलापूर असेल, अक्कलकोट पासून ते खालचा लोहारा खुर्द, लातूर, निलंगा पट्टा, अहमदपूर पट्टा, बार्शी, बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये, त्याचबरोबर पुणे परिसरात सुद्धा अनेक ठिकाणी वारे पाऊस राहणार आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा व्याप्ती आज खूप वाढणार आहे. मराठवाड्याची आणि दक्षिण महाराष्ट्राची, पश्चिम महाराष्ट्राची व्याप्ती आज जास्त आहे. रात्रीचा कोणताही टायमिंग घेईल, दुपारी सुद्धा एक दोन आभाळामध्ये सक्रिय होणार आहे. जास्त काही आज पसारा पांगायला तुम्हाला जमणार नाही. त्यानंतर मराठवाड्याच्या बरोबरच विदर्भाच्या काही सोडलेल्या भागांपैकी काही भाग म्हणजे चंद्रपूरमध्ये आज बऱ्यापैकी व्याप्ती आहे. नागपूरमध्ये मोजक्या ठिकाणी, अकोला, अमरावती आहे. वाशिम, हिंगोलीचा परिसर आहे. त्यानंतर भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर हे देखील भाग राहणार आहेत. घनसावंगी पट्ट्यापासून अंबड, शहागड हे देखील भाग याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मंठा, लोणार वगैरे परिसर, सेलू, मानमत, परभणी हा देखील भाग डबल तो घेणार आहे 2 टायमिंगच्या वेळेला. त्यानंतर अहिल्यानगरचा थोडा विचार केला तर अहिल्यानगरचे दक्षिण उत्तर भाग व्याप्तीचा विषय इथे मध्यरात्रीपर्यंत जास्त आहे. तर यांनी सुद्धा सतर्क राहायचंय. आणि हे वातावरण आणखीन 2-3 दिवस कायम आहे. म्हणजे आजची जर 2 तारीख लक्षात घेतली, भाग बदलत पद्धतीने का होईना वर्धा, चंद्रपूर, हिंगणघाटपर्यंतही जाणार आहे. नांदेडला उद्या सुद्धा व्याप्ती बऱ्यापैकी आहे, जी 3 तारखेची सुद्धा. पण आज तुम्हाला फक्त सतर्कतेचा इशारा एवढा देण्यात येईल की सध्या चालू असलेला मेघगर्जनेचा पाऊस धाराशिवकडे लवकर येतोय. त्यामुळे तुमच्या हळदी वगैरे असेल ते झाकण्याची काही आवश्यकता नाही, ती झाकलेलीच राहू द्या, का उडीण करू नका. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये, हिंगोलीमध्ये कोणत्याही टायमिंगला पुढच्या 2 तासातही सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहा. छत्रपती संभाजीनगरचं तर नाव घेतलंय. खानदेशही, धुळे वगैरे भागात मोजक्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा जशी गरमी तसं हे वातावरण सक्रिय होणार आहे. आणि वारंवार सांगतोय, वादळाचं आणि गारपिटीचं, विजांचं प्रमाण ह्या पावसामध्ये आहे. जिथे जिथे भयंकर गरमी तिथे हा पाऊस त्या 2 ते 3 तासामध्ये त्या भागामध्ये सक्रिय होऊन जातो. गरमी आणि कळकळ करणारं ऊन तुमच्या भागात झालं 3 ते 4 तासामध्ये पाऊस आगमन करेल म्हणजे करेलच, अशी परिस्थिती आहे. आता काहींना वाटतंय आमच्या गावात पेंडवलता पडलाय, काहींना वाटतंय आम्हाला सोडलंय. हे नशीब तुमचं. पाऊस एका रात्रीमध्ये किंवा एका टप्प्यामध्ये सगळा भाग घेत नसतो. हे तुम्हाला मी कालही सांगितलं की याच्यामध्ये भाग सुटतात, पण घेतलेल्या भागांपैकी अशी आरमान होते ना की त्या भागामध्ये परत शेतकरी उद्धार येत नाहीये. त्यामुळे हा अशा प्रकारच्या वातावरणाचा अवकाळी फटका जो आहे महाराष्ट्रामध्ये, हा एक टप्पा, परत 14 तारखेला एक आसपास थोडाफार टप्पा, त्यानंतर परत 18-19 एप्रिललाही एक टप्पा, अशा प्रकारचे 2 ते 3 टप्पे ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याबद्दल वारंवार बोलत जाऊयात. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.